नमस्कार, मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आताच प्रदक्षिण झाला राजूरचा बाजार. मस्त असा 2-3 दिवसाचा प्रदक्षिणचा बाजार होता आणि त्याच्यातून मी येलगी आणल्या ती. तर येलगी पण दाखवणार आहे आपण. आणि येलगी बसल्या 30,000 रुपयामध्ये. तर तुम्हाला खोटंच वाटेल, तर मित्रांनो मी खरं सांगतो आहे. आणि आता आपण येलगी पाहणार आहे आणि त्यांची नावं पण ठेवल्यात. एकाचं नाव शिवा आणि एकाचं नाव भिवा ठेवलं आहे. तर चला आपण येलगी पाहणार आहे. तर मित्रांनो पाहू शकता, ह्या ही जोड घेतली आपण. तर कशी जोड आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला महाग लागली का स्वस्ती लागली का सांगा तुम्ही. आणि ह्या तुम्हाला दाखवतो, एकदम भारी जोड आहे. जोड तर भारी आहे, पण मग तुम्ही पाहू शकता. तर आपले वामनान चिमण्या होतं त्याच्यापेक्षा आता थोडं येगळं घेतलं. ती येगळं म्हणजे कसं, थोडी लांब लचक पाहून घेतलं आणि ते थोडं आखुललं होतं. पण ते पण भारी येलगं होतं आणि तब्येती पण एकदम भारी झाल्या. तर आता यांच्या तब्येती ह्या अशा ती एकदम हाडूक 30,000 रुपयाला घेतला नाही का, हाडूक आहे. तर पाहू शकता. तर जरा मला महागच लागली. आणि तुम्ही पण सांगा केवढ्यापर्यंत घ्यायला लागत होती. तर मित्रांनो, तर ही येलगी आणली तर त्याला ना गोचड्या बारीक पोक्या होत्या, अशा बारीक तांबीच्या गोचड्या होत्या आणि बिहारड्या होत्या. कोळवा म्हणतात त्याला, कोळवा पण होत्या. आणि त्यामुळं मग आहे ना मी यांचे ना केसच कापून टाकलं ती. तर ब्लेटनं आणि ब्लेट आणि वस्ताऱ्यानं केसच कापून टाकलं. आणि त्यामुळं मग आता जरासा त्यांच्या अंगावर मैल होता ते काढून टाकला बा, लय मैल होता. आणि त्यामुळं मग आता थोडीशी दिवचिव केली ना, तर थोडं देऊन मस्त असं शॅम्पूना, मी पहिल्यापासून कोणता येलगा घेऊ शॅम्पूना नाही तर निर्माना येलगी धुतोय. आणि त्यामुळं मग एकदम चमक पण येते आणि त्यांच्या अंगावरचा मैल पण तुटून जात आहे. तर कसा झाला ब्लॉग नक्की कमेंटद्वारे कळवा मला मित्रांनो. तर इथंच थांबतो.